नमस्कार. मी श्रीमती मेघा अनिल पाटील, जीवशास्त्र विषय शिक्षिका, श्रीमती PS ओढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व AM होरा ज्युनियर कॉलेज, नवापूर, जिल्हा नंदुरबार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचं नाव आपण सगळ्यांनीच ऐकले, कावीळ. कावीळ म्हणजे नेमकं काय आणि आपलं शरीर यातून आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करत असते? चला तर आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी विचार केलाय का की अचानक त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा का दिसू लागतो? हा फक्त रंगातील बदल नाहीये, तर आपल्या शरीराच्या आतून आलेलं एक महत्त्वाचं सिग्नल आहे, एक इशारा आहे. आपल्या रक्तात बिलिरुबिन नावाचा एक पिवळा घटक असतो. जुन्या लाल पेशी तुटतात तेव्हा हा घटक तयार होतो आणि जेव्हा या बिलिरुबिनचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढतं तेव्हा त्वचा आणि डोळे पिवळे पडतात. समजा आपलं यकृत म्हणजे लिव्हर हे शरीराचं एक रिसायकलिंग प्लांट आहे. या प्लांटचं काम रक्तातल्या जुन्या निरुपयोगी पेशींमधून तयार झालेल्या बिलिरुबिन जमा करायचं, त्यावर प्रक्रिया करायची आणि त्याला शरीराबाहेर टाकायचं हे असतं. कावीळ तेव्हाच होतो जेव्हा या रिसायकलिंग प्लांटच्या कामात कुठेतरी गडबड होते. पिवळी त्वचा आणि डोळे हे काविळीचं सगळ्यात स्पष्ट लक्षण आहे, यात काही शंका नाही. पण एक गोष्ट इथेच संपत नाही. आपलं शरीर आपल्याला काही संकेत किंवा सिग्नल देत असतं. इतर लक्षणांमध्ये लघवीचा रंग गडद आणि चहासारखा होतो, कारण शरीर वाढलेलं बिलिरुबिन लघवी वाटे बाहेर फेकायचा प्रयत्न करत असतं. या उलट शौचाचा रंग फिकट होतो. सोबतच खूप थकवा येणं, भूक न लागणं आणि कधी कधी यकृताच्या जागी म्हणजे पोटाच्या उजव्या बाजूला दुखणं ही लक्षणं असू शकतात. कावीळ ही स्वतः एक समस्या नाही. बिलिरुबिन का वाढलं याचं मूळ कारण कुठे आहे यावरून कावीळचे 3 मुख्य प्रकार केले जातात. अडचण लिव्हर आधी आहे की लिव्हर मध्ये आहे की लिव्हर नंतर आहे हे आपण पाहूया. यात पहिला प्रकार आहे हिमोलिटिक कावीळ, प्रीहिपॅटिक कावीळ. यात लाल पेशी इतक्या झपाट्याने तुटायला लागतात की बिलिरुबिनचा पूर येतो, जसे की मलेरिया किंवा सिकल सेल ॲनिमिया यासारख्या आजारांमध्ये असं होऊ शकतं. तर दुसरा प्रकार आहे सेल्युलर कावीळ, जिथे समस्या थेट आपल्या यकृतामध्येच असते. जेव्हा हेपॅटायटिस सारख्या व्हायरसमुळे किंवा जास्त दारू पिण्यामुळे यकृताच्या पेशींना इजा होते तेव्हा बिलिरुबिनवर प्रक्रिया करण्याचं काम थांबतं आणि हे बिलिरुबिन रक्तात साठून राहतं. आणि तिसरा प्रकार आहे ऑब्स्टेटिक कावीळ, पोस्ट हिपॅटिक. इथे यकृत आपलं काम व्यवस्थित काम करतं, पण पित्ताशयातील खड्यांमुळे किंवा एखाद्या ट्यूमरमुळे बिलिरुबिनला बाहेर जायला रस्ताच मिळत नाही, म्हणजेच एक प्रकारे ट्रॅफिक जाम. आता आपण बरे होण्याचा मार्ग पाहूया. उपचार हे फक्त कावीळवर नसून तिच्या मागे जे मूळ कारण दडलंय त्यावर केले जातात. जसं कारण तसा उपाय. आपण या टेबलवरून उपचार पद्धती समजून घेऊया. मूळ कारण ॲनिमिया असेल तर उपचार पद्धती ही आयर्न सप्लिमेंटरी किंवा रक्तसंक्रमणद्वारे केली जाते. दुसरं मूळ कारण हिपॅटायटिस असेल तर अँटीव्हायरल औषधं, त्याचबरोबर मद्यपान टाळणं ही एक महत्त्वाची उपचार पद्धती वापरली जाते. तर तिसरी आहे पित्ताशयातील खडे, आणि हे सर्जरी करून आणि औषध उपचार करून केले जातात. त्याचवेळी आपण घरी काही गोष्टींची काळजी घेऊन यकृताला बरं व्हायला मदत करू शकतो. भरपूर पाणी आणि द्रव पदार्थ घ्यावे. विशेषतः ऊसाचा रस यकृताच्या कामाला मदत करतो. तसेच जेवणामध्ये पचायला अगदी हलके पदार्थ ठेवावेत, जसे की मुगाची खिचडी, उकळलेल्या भाज्या आणि ताजी फळं आपल्या आहारात असावी. त्याचबरोबर तेलकट, तळलेले, मसालेदार पदार्थ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मद्यपान या गोष्टींना पूर्णपणे सुट्टी द्यावी लागते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आराम. पूर्ण विश्रांती घेतल्याने शरीराला, त्याचबरोबर आपल्या लिव्हरला स्वतःला दुरुस्त करायला वेळ मिळतो. म्हणून
पूर्ण विश्रांती घ्यावी. त्यामुळे यकृत स्वतःला दुरुस्त करून घेऊ शकतो. त्याला पुरेसा वेळ देणं तितकंच आवश्यक आहे. तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा हेच सांगतात की कावीळ हा आजार नाही, तर शरीरातल्या दुसऱ्या एखाद्या समस्येचं ते एक लक्षण आहे. पिवळे डोळे हे फक्त एक अलार्म आहे, जो आपल्याला सांगतो की अरे, आतमध्ये काहीतरी गडबड आहे, काहीतरी गोंधळ आहे. आपलं शरीर खूप हुशार आहे. ते आपल्याला वेळोवेळी असे संकेत देत असतं. प्रश्न फक्त एकच आहे की आपलं शरीर जे काही सांगायचा प्रयत्न करतंय ते ऐकायला आणि समजून घ्यायला आपण तयार आहोत का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? म्हणून काळजी घ्या. धन्यवाद.